श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, ज्योतिष केंद्रमध्ये सर्वांचं स्वागत. प्रिय दर्शकांनो, ऊर्जा, उत्साह, शक्ती, साहस, पराक्रम, भांडणतंटा, वादविवाद, क्रोध, अहंकार आणि शस्त्रास्त्रांचा कारकग्रह भूमिपुत्र मंगळ 16 जानेवारीपासून आपल्या उच्च राशीत म्हणजेच पृथ्वी तत्वाच्या मकर राशीत गोचर करण्यास प्रारंभ करणार आहे, जिथे तो 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. जवळपास 1.5 वर्षानंतर मंगळ आपल्या उच्च राशीत आला आहे आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी तो कसा परिणाम देईल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहूया. आम्ही याला 3 विभागांत विभागले आहे. पहिल्यांदा आपण स्थान आणि भावाचा परिणाम पाहूया की मंगळ या राशीत कोणत्या भावात बसून काय परिणाम देईल. त्यासोबतच त्याची दृष्टी काय परिणाम घडवून आणेल आणि मकर राशीत गोचर करत असताना ज्या 3 नक्षत्रांवरून तो प्रवास करेल त्या नक्षत्रांच्या आधारावर तुम्हाला काय परिणाम मिळणार आहेत, जे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्ररास माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या प्रचलित नावाच्या आधारावर हा व्हिडिओ पाहून लाभ घेऊ शकता. कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा मित्रग्रह नाही, पण कारण तो तुमच्या दशम स्थानाचा स्वामी असतो म्हणून त्याची फंक्शनल रोल म्हणजेच कार्यात्मक भूमिका नक्कीच चांगली होत आहे. आता मंगळ तुमच्या राशीपासून 12व्या द्वादश भावात गोचर करेल. राशीपासून 12व्या स्थानी गोचर करण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. मंगळाशी संबंधित म्हणजेच रक्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तो अपघाताची शक्यता वाढवतो. द्वादश स्थान हे गुडघ्याखालील पायाचे स्थान असते, विशेषतः घोट्याचे. तर गुडघ्याखाली पायात काही समस्या येऊ शकतात, दुखापत होऊ शकते, अपघातामुळे तिथे काही समस्या निर्माण होऊ शकतात किंवा वेदना होऊ शकतात, ज्या कारणास्तव तुम्हाला डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जावे लागू शकते. हे बहुतांश कुंभ राशीच्या जातकांबाबत घडेल. मंगळ कारण दशमेश होऊन तुमच्या 12व्या स्थानी गोचर करणार आहे आणि तो तिथे उच्च अवस्थेत आहे. परिणामी जे लोक परदेशाशी संबंधित कर्माशी जोडलेले आहेत, म्हणजेच जे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत किंवा तुमचा काही एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय आहे, कोणत्याही प्रकारे जर तुम्ही परदेशाशी जोडलेले असाल तर तिथून तुमच्यासाठी फायदेशीर स्थिती निर्माण होत आहे. ही एक चांगली स्थिती आहे. जर तुम्ही तुमच्या जन्मस्थानापासून दूरच्या ठिकाणी किंवा दूरच्या प्रदेशात काम करत असाल तरीही ते परदेशासारखेच मानले जाईल आणि तिथे तुम्हाला लाभ मिळेल. आता मंगळ तुमच्या तृतीय स्थानाचा स्वामी आहे आणि द्वादश स्थानात बसेल. तर तृतीयापासून हे स्थान 10वे होईल. त्यामुळे तो तृतीयापासून दशमात नक्कीच जाईल. म्हणून मी सांगितले की परदेशाशी संबंधित जी काही तुमची ॲक्टिव्हिटी असेल त्यातून तो लाभ देईल. मात्र लहान भाऊ बहिणींशी थोडे खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत काही समस्या इथे निर्माण होताना दिसत आहेत. आता मंगळ दशम आणि तृतीय स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे मंगळाची कार्यात्मक भूमिका थोडी चांगली आहे. तर खूप शुभ परिणाम मी म्हणणार नाही, पण अनेक गोष्टींसाठी तो जबाबदार आहे आणि तुमच्यासाठी खूप चांगले परिणामही आणू शकतो. मंगळाची चौथी दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. तृतीय स्थानावर त्याची स्वतःची मूळ त्रिकोण रास म्हणजेच मेष रास आहे. परिणामी तो या स्थानाचे नुकसान तर अजिबात करणार नाही, पण काही समस्या नक्कीच येतील. लहान भाऊ बहिणींशी संबंधित तुमचे खर्च वाढू शकतात किंवा त्यांच्यावर तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे इथे बसून तो तुमच्या ड्राईव्हला वाढवेल, तुमची जोखीम घेण्याची क्षमता वाढवेल, ज्या कारणामुळे तुमचे खर्च खूप वाढलेले राहतील, तुमचा व्यय वाढेल. आता तो खर्च लहान भाऊ बहिणींशी संबंधित असो किंवा स्वतःच्या कर्माशी संबंधित गुंतवणुकीबाबत असो, तिथे तुम्ही तुमचे पैसे खर्च कराल असे दिसत आहे. आता इथे कारण उत्पन्नाच्या भावातून पाहिले तर हे 11वे स्थान असेल. तर धनाची वाढ इथे मंगळ नक्कीच घडवून आणेल. धनापासून हे 11वे स्थान आहे आणि तिथून या भावाला पाहिले तर ते 3रे असेल. तर 3-1 असा संबंध तयार होईल. हा तुमच्यासाठी फायदेशीर संबंध ठरेल. म्हणजेच धनवृद्धी आणि प्रॉपर्टीचा लाभ हे सर्व होताना दिसेल. पण तुमचे खर्च पुरेपूर प्रमाणात वाढलेले राहतील, जे कधीकधी तुम्हाला विचलित करू शकतात. अनावश्यक खर्च तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. आता पहा, मंगळाची 7वी दृष्टी तुमच्या 6व्या स्थानावर पडत आहे. 6व्या स्थानाचा तो जरी कारक असला तरी तिथे त्याची नीच रास आहे. आता उच्च राशीतून तो नीच राशीला बघेल. तर या स्थानाशी संबंधित रोग, ऋण आणि शत्रूंचा निकाल तो सुरुवातीला नाही पण नंतर लावेल. जेव्हा तो मकर राशीतून कुंभ राशीकडे सरकायला लागेल, म्हणजेच साधारण 5 किंवा 7 फेब्रुवारीच्या सुमारास, तेव्हा तो तुम्हाला काही प्रमाणात लाभ देईल. तुम्हाला ती मदत प्राप्त होईल. ती दैवी मदत असू शकते किंवा कुठून तरी तुम्हाला सहाय्य मिळू शकते, ज्या कारणामुळे तुम्ही तुमचे रोग,
ऋण आणि शत्रूंवर भारी पडाल आणि त्यांना पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात घ्याल. मग तो आजार असो, कर्ज असो, व्यवहाराची बाब असो किंवा शत्रुत्व असो किंवा कोर्ट कचेरीचा खटला असो, आधी तो वाढेल आणि साधारण 5 फेब्रुवारीनंतर, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत किंवा आधीपासून चालत आहेत त्यांचे निराकरण मंगळ नक्कीच करेल, पण नंतर, आधी नाही. म्हणून विचलित होऊ नका. सुरुवातीला काही त्रास झाला तर निश्चिंत रहा आणि समजून जा की शेवटी बृहस्पती देव याचे शमन नक्की करतील. आता तिथून 12व्या स्थानात बसून मंगळ आपल्या 8व्या दृष्टीने तुमच्या सप्तम भावाला बघेल. इथे सिंह रास आहे आणि सिंह राशीचा स्वामी देखील मंगळासोबत गोचर करत आहे. त्यामुळे सप्तमेशाचे अष्टमात जाणे आणि सप्तमावर मंगळाची दृष्टी असणे हे गृहस्थ जीवनासाठी अजिबात चांगले नाही. जोडीदारासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा त्यांच्यापासून दूर जावे लागू शकते. त्याचे कारण काहीही असो, प्रोफेशनमुळे किंवा कामामुळे तुम्हाला बाहेर जावे लागू शकते किंवा नात्यातील गैरसमजामुळे दुरावा येऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात किंवा त्यांच्याशी असलेल्या नात्यात अडथळे येऊ शकतात. कुंभ राशीच्या जातकांसाठी नातेसंबंधांच्या बाबतीत विशेषतः जोडीदारासोबतचा काळ हा समस्या देणारा आणि त्रासदायक ठरू शकतो. जर आधीपासून काही समस्या चालत असतील तर त्या अजून गुंतागुंतीच्या होतील. व्हिडिओच्या शेवटी जो उपाय सांगितला जाईल तो अवश्य करा. आता नक्षत्रांवर येऊया. पहिले नक्षत्र जे उत्तराषाढा नक्षत्र आहे त्यावर 11 जानेवारीपासूनच भूमिपुत्राने गोचर करणे सुरू केले आहे आणि इथे तो 29 जानेवारीपर्यंत राहील. उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी स्वतः सूर्य आहे आणि तो मंगळासोबत गोचर करत आहे. तो सप्तमेश आहे आणि त्याने 12व्या घराशी संबंध बनवला आहे. यामध्ये तुम्हाला काही आव्हाने मिळतील. मी पुन्हा तेच सांगेन की व्यापार आणि जोडीदाराशी संबंधित काही आव्हाने तुम्हाला उत्तराषाढा नक्षत्रात नक्कीच पेलावी लागतील. पण उत्तराषाढा नक्षत्रात काही सकारात्मक परिणामही मिळतील, ज्यामुळे काही इच्छापूर्ती होईल. कारण याआधीच्या पूर्वाषाढा नक्षत्रात तुमच्या काही इच्छा जागृत झाल्या होत्या, त्या आता उत्तराषाढा नक्षत्रात पूर्ण होतील. जरी उत्तराषाढा हे 2 ताऱ्यांचे नक्षत्र आहे, हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे, जे विकास घडवून देते, प्रगती करून देते. तर प्रगती तर होईल, पण काही आव्हाने आणि त्रासांसोबत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सूर्य आपल्या घरापासून 6व्या स्थानात गोचर करेल. स्वतःच्या घरापासून 6वे आणि राशीपासून 12वे म्हणजेच 6, 8, 12चा जो संबंध आहे तो दुःख भाव मानला जातो. त्या संबंधित काही समस्या येऊ शकतात. मंगळासोबत दोन्ही क्रूर ग्रह असल्याने त्रास वाढवतील. पण पहा, 29 जानेवारीनंतर जेव्हा मंगळ श्रवण नक्षत्रावर येईल तेव्हा 29 जानेवारी पूर्वीचे जे निकाल आहेत ते पॉज मोडमध्ये जातील आणि श्रवण नक्षत्र ॲक्टिव्ह होईल. श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. चंद्राच्या नक्षत्रावर मंगळाचे गोचर असणे किंवा चंद्राशी युती होणे हा लक्ष्मी योग बनतो. हे आर्थिक हालचालींसाठी चांगले आहे, पण या हालचाली तुमच्या घरापासून जितक्या दूर असतील तितक्यात जास्त फायदेशीर ठरतील. घराच्या जेवढ्या जवळ तुम्ही असाल तितका लाभ कमी होईल किंवा शून्य होईल. श्रवण नक्षत्र हे 3 ताऱ्यांचे नक्षत्र आहे. हे देखील ऊर्ध्वमुखी आहे, जे प्रगती घडवून देते. तर प्रगती तर होईल, पण यामध्ये आर्थिक बाबतीत तुमच्या हालचाली वाढीच्या दिशेने जाताना दिसत आहेत. आता या नक्षत्रात देखील 15 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत मंगळ धनिष्ठा नक्षत्रावर गोचर करेल. धनिष्ठा हे मंगळाचे स्वतःचे नक्षत्र आहे. आपल्याच नक्षत्रात आणि आपल्याच उच्च राशीत गोचर करत असताना मंगळाचे हे गोचर 15 फेब्रुवारीनंतर थोडे कठीण होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी पायांच्या ज्या समस्या मी सांगितल्या आहेत त्या या काळात वाढू शकतात. अपघाताचे योग सक्रिय होऊ शकतात. रोग, ऋण आणि शत्रू त्रास देऊ शकतात. पण लक्षात ठेवा, याच काळात तुम्हाला या गोष्टींची रेमेडीही प्राप्त होईल. कारण मंगळाची जेव्हा 6व्या स्थानावर आपल्या नीच राशीवर दृष्टी असते तेव्हा शेवटी दैवी मदत मिळतेच मिळते. महाभारतात द्रौपदीच्या बाबतीतही नेमकी हीच स्थिती होती. द्रौपदीच्या 6व्या स्थानी मंगळ नीच राशीत होता. तिला समस्या येत होत्या, पण शेवटी दैवी मदत मिळत होती. अगदी शेवटच्या क्षणी ती मदत मिळायची आणि सर्व समस्यांचे निराकरण व्हायचे. नेमके हेच तुमच्या बाबतीतही होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या कालखंडात जेव्हा तुमची समस्या शिखरावर असेल त्याचवेळी तुम्हाला दैवी मदत मिळेल आणि तुम्ही तुमच्या समस्यांमधून मुक्त व्हाल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. स्वतःला ईश्वराशी जोडून ठेवा, हाच एकमेव उपाय आहे. आता जेव्हा मंगळ धनिष्ठा नक्षत्रावर गोचर करेल तेव्हा मंगळाची ऊर्जा उच्च असेल. पण लक्षात घ्या, मंगळ सध्या अस्त अवस्थेत आहे. 17 अंशांच्या जवळ जेव्हा तो सूर्याच्या येतो तेव्हा तो अस्त होतो. सूर्याचे तेज मंगळाच्या ऊर्जेला झाकून टाकते, त्यामुळे तो अवकाशात दिसत नाही, जणू काही लुप्त होतो.
आता मंगळाच्या या ऊर्जेला सकारात्मक मार्गाने वळवण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आपण मंगळाच्या मंत्रांचा जाप केला पाहिजे. जसे बीज मंत्र आहे ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः. दुसरा मंत्र आहे ओम अंगारकाय नमः. तिसरा मंत्र आहे ओम भम भौमाय नमः. आणि चौथा मंत्र जो महर्षी वेदव्यासांनी रचला आहे तो म्हणजे धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम. हा अतिशय सुंदर मंत्र आहे. याने भूमिपुत्र मंगळ अत्यंत प्रसन्न होतात. यांपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जाप करावा. सर्व मंत्रांचा जाप न करता कोणताही एक मंत्र निवडा आणि त्याची जास्तीत जास्त माळ जाप करा. रुद्राक्षाच्या माळेवर कमीत कमी 108 वेळा जाप करा, कारण जितका जास्त जाप तितके जास्त फळ. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळाचे प्रतिनिधी देवता हनुमानजी आणि कार्तिकेय स्वामी आहेत. यांपैकी ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल त्यांच्या मंत्रांचा